आता बघू तात्यांना बसते का हेल्मेट. बसलं का? बसतंय का? निघत ती काच वर घ्या बरं. पोट राहिलाय फक्त. साखर ठेवायची आपण जसं माणसाला ओवाळतो तसं. गुड मॉर्निंग. एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आमच्या गावात अशी प्रथा असते की गाडी नवीन घेतल्याच्या नंतर ते गावात पुजायची असते. तर आम्ही आता गाडी घेऊन गावात चाललेलो आहे. तर नाही का म्हणजे आजच्या ब्लॉगची सुरुवात आम्ही आपल्या घरापासून करते. करून गाडी गावात न्यायची आहे. तर गाडी गावात गेल्याच्या नंतर आम्ही पूजा वगैरे करतो. कारण नवीन गाडी आल्याच्या नंतर ते आम्ही दत्ताच्या मंदिरासमोर पूजित असतो. आणि आता आईचं चाललंय पेढं भरायचं डब्यांमध्ये. काय किती पेढे ती? हा चालतंय अर्धा किलो. अजून आपल्याला आता गावात जाऊन अर्धा किलो पेढ आणि नारळ घ्यायचे. तर चला आता आपण गावात जाऊ. तर आमच्या इथं पूजा झाल्याच्या नंतर देवाला नारळ आणि पेढा ठेवतात. हे आमचं दत्ताचं मंदिर आहे. तर गाईज ही भैरवनाथाचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये पण आता आपण प्रसाद ठेवू. इथून आतमध्ये जातो. हे बघा इथं आरसा वगैरे असतो. इकडून असं आहे. तिथं ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे. हे बघा हे आमच्या गावातलं काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. हा नाही अचानक ठरलं ना नाही गेलतो. जवळपास गाडीला 3 हार झाले. दोनदा बोलली काल, दोनदा ना सकाळी एकदा पूजा. एकदम मग कंजेशी चलती. काय नाही काय. मावशीच्या घरी गाडी पुजायची आपल्याला. नाही जातो माझ्या घरी. ती झाड कशाच आहे मावशी? ती झाड कशाच आहे वरच? पैशाचं झाड. पैशाच म्हणतात का त्याला? होय. झाड जवळ त्याच्यावरती येते. पैसा येत त्या दिवशी झाड सुकून द्यायचं नाही तर सारखं पाणी हे करायचं. 1 रुपया दे ना. पुदिना लावलाय का नाही? नर्सरीत. बस पाहून काय म्हणत होतं दौंडला ही झाली असते. हा झाली हे तर समाधान नाना म्हणा. अहो कोणी काय काय म्हणला? सांगतो त्यो म्हणला काल तुला सांगतो त्यो काय म्हणला शिवर मला काय त्याच्या खाली तुम्हाला 1 रुपया सुद्धा कमी होणार नाही. आता पाडवा आलाय ना म्हणलं. पाड्याला तुम्ही किमती ऐका. काय किमती देत होतं बघा. शान घेतली पाडव्याच नाही मला बघा. हा बघा गंमत तुम्हाला सांगतो गाड्यांच्या किमती काय होत्या.
मी हीच गाडी म्हणलं तुम्हाला सांगतो आता 60 ला बी देऊ शकतो 70 ला बी देऊ शकतो. आत्ता आता आता ह्या गडीच्यात बघायचं तुम्हाला गंमत म्हणला. किमती आता पाडल्यामुळे आता लूट आपण वाढणार. नाही तो म्हणला तुम्हाला बाय चान्स गाडी सापडली 27 तारखेला वाढदिवस होता त्या वाढदिवसाला गाडी द्यायची होती पण त्यांचं काय कारण असतो मला फोन आला त्यांचं इसकाटलं मग तुमचं नशीब तुम्हाला गाडी भेटली आणि ती गाडी तुम्हाला भेटतच नव्हती बुकिंग असते ह्या गाड्यांची पण एक तुमचं नशीब चांगलं. आणि सोन्या मागत नादाला होता ना त्या टायमिंगला म्हणले बुकिंग करावं लागेल 8 वाजता टाकून. हा हा त्या टायमिंगला मग कॅन्सल केली आणि मग म्हणलं आता अशी माझ्या गौरवाची यश दादा गाडी शेणात एक रुपया पडला वरी वर होते खाली पडला पुन्हा. पला जाणली म्हणून सगळं. पण स्पीकर घालू या मावशी तिथे थांबा फोटो काढतो. साखर ठेवायची आपण जसं माणसाला ओवाळतो तसं ओवाळायचं, तांदूळ साखर. होय. हा. हाच गावातल्या मावशीची इथं गाडी पुजायला आलोय नाही का. तर मला 7 मावशी आहेत एकूण गावात 2 आहेत शेडगावमध्ये. तर ह्या मावशीचे हे मावशीचं घर आहे आणि बाहेर बघा ही तुळशी वृंदावन कसलं मस्त आहे. त्याच्यामध्ये तुळशी बिलशी एकदम म्हणजे नाही का हिरवीगार आहे. पलीकडे बघा एकदम मस्त वातावरण आहे नाही का. तर आता मावशी पण गाडी पुजणार आहे. आज जाऊन घर दाखवतो तुम्हाला कसं आहे. मस्त घर बांधलंय मावशीने पण. मी काढलाय. हा फोडणार यश पुढं अरे काय गौरव चांगलं आहे हो. तिथं काढलंय. असं गाडीला आधी हो दोनदा 3दा 5दा पाणी पडलं का. फोडकी त्यात कशाला पाणी असतं का. नारळ तुला कशासाठी दिलाय. जीवन आहे ना मावशी माझ्या. हाय 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 मावशी पेढा दिला देतो ना. गाईस तर आमच्या घरात पहिल्यांदा हेल्मेट आलंय. घातलंय बरोबर का ना. ह्याने पहिल्यांदा हेल्मेट घातलंय गाईज. गड्याला राग येतो व्हिडिओ काढायला. कोणतं हिरो होंडाचं आहे ना. होंडाचं हेल्मेट आहे गाईज. बसलं नाही खालचा बेल्ट लावावा लागतो मला वाटतं खाली आवळून तेव्हा. हा बघ इकडं. ही घेतलंय आम्ही किती 1000 रुपयाचं येणार ही. 1000 रुपयाचं हेल्मेट आहे. त्याला आता मी घालून बघणार आहे. त्याला खाली ही आहे
हे तर ही कसं आवळ करायचं मला वाटतं ही कसं आवळ करत असते गड्या हा हे मला वाटतं ही वर होत आहे ह्यानी डेला आणि आवळ करायचं काय घालून काय केलंय म्हणली हो कोण सजवलंय साऱ्यांनी सजवलंय हाय. आज है ना विठ्ठला लय खुश आहे तू हम्म. भारी सजवलंय भारी दिसते उदबत्ती का नाही लावली तिथं तिथं पडत नाही जेवलंय नाही पडून दे, साफसफाई करता येईल की पण लावू उदबत्ती किती छान दिसतंय का मग बघ. हा मस्त दिसत गाईचं राहतं मी हेल्मेट घातलंय हे हेल्मेट वगैरे असं घालतात ही 2 पट्टा आहेत ती पहिल्यांदा मी सोडून घेतलं आता मला समजलंय ते पट्टा पहिल्यांदा असं सोडून घेतात ती घालतात हे जाऊ याला हेल्मेट ओके आणि ते पट्टा जेव्हा इकडं खालून पॅक करायचा लाल ह्याच्यात घातलं पॅक होत मला वाटतंय चला जेवायला. या अंडर बंडल बसले माझे हेल्मेट घातलंय आता चल बघू आता काय आई हेल्मेट घातलंय मी अयो बरोबर घातलंय त्यात काय हसायचं छान दिसतंय तात्या हो का असं घालतात ते खालून पॅक करायचं इथं ऍडजस्ट करायची ती. हा इथून ऍडजस्ट करायचंय बरं, ठीक आहे. चला जेवायला चला बबली चला. सकाळी टाकायचं. गौरव काय केलंय जेवायला बटाट्याला आहे भाकरी भात केलाय होय आता बघू तात्यांना बसतंय का हेल्मेट बसलं का बसतंय का निघावंच नाही त्याने आता हम्म नाही निघल्या निघत ते काच वर घ्या बरं हा निघली ते ही खालचं को असं बरं खालचं तुमचं एकट्याला तुम्हाला बसवता आलं पाहिजे खालचं ते हा हा ते बघ ती कसं घालायचं सांगा बरं ते खटका लाल इकडं हा तसा वडायचा खाली वडायचा तुमच्याकडे खाली वडायचा आणि त्याच घालायचं हा बस ओके हा झालं हेल्मेट ओके मध्ये हा झालं तसंच काढायचं खटका खाली वडायचा काढायचा हा हवा जागा कुठे जाते हवा किती काय तयार हवा होय हो? होय हवा जायला हवा जागा नाही आल्यावर काय होईल? रवा भाकरी अजून तिकडं नारळ आहेत नारळ फोडलेलं भात त्या वाट्यांना विषय त्या नवीन वाट्यांचा आहे नवीन वाट्यात खावा घ्यायचा आहे श्रीखंड दे. नवीन वाट्यात काय घ्यायचंय आपल्याला खावा घ्यायचं नाही खावा कुठे ठेवला तो हो करून घेतला अरे गौरव ते सगळ्यांना द्यायचा आहे इकडे श्रीखंड घे ना हा श्रीखंड घेतो इकडे दे. हा नुसतं कधी खातोय तेव्हा? खाऊ दे हा बर बघ ना मला दे तो खावा केलाय ना आयडिया आठवून होतं ना. विक्रम बरं तर गाईच आता गाडी वगैरे पुजून झाली जेवण वगैरे झालं आपल्याला आता जायचंय रानात काम करायला जायचंय केबल जोडायची एरीवर मोटर चालू करायची आणि लिंब काढायचे आता चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू टाटा बाय बाय